मला थोडासा हा प्रश्न पडतो की कुठं गुंतवणूक म्हणजे गुंतवणूक जी करायची ती कुठं एकाच म्युच्युअलमध्ये करायची, म्युच्युअल फंडामध्ये करायची, की त्याचं थोडं थोडं बॅलन्सिंग करायला पाहिजे, म्हणजे रिबॅलन्सिंग करणं गरजेचं आहे का? हो, निश्चितच रिबॅलन्सिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे बघा, आपल्या शरीरात शर्करा म्हणजे साखर आहे, ती एका प्रमाणात असेल तर ठीक आहे. ती जर समजा प्रमाणापेक्षा जास्त वाढली तर आपल्या जीवाला धोका उद्भवतो, बरोबर की नाही? मग ती डायबिटीसची लेवल कमी करण्यासाठी आपण काही औषधं घेतो. ते औषधं काय काम करतात, तर जे साखरेची लेवल आहे ते कमी करण्याचं काम करतात, बरोबर ना? सेम थिंग आपण ब्लड प्रेशरचंही बघू शकतो. जेव्हा ब्लड प्रेशर अगदी हाय होतं त्यावेळेस आपण काही औषधं घेतो आणि ते ब्लड प्रेशर आपण लेवलला आणतो, थोडक्यात काय कमी करतो, म्हणजे जी लेवल पाहिजे त्या लेवलला आपण आणून ठेवतो. सेम तसंच आहे गुंतवणुकीचं. जर तुम्ही एकाच याच्यामध्ये जर गुंतवणूक करत असाल इक्विटीमध्ये, बरोबर आहे, आणि जर मार्केट अगदीच ओलाटाईल असेल, अगदीच जर खाली आलं, तुमच्या इन्व्हेस्टमेंटची पूर्ण व्हॅल्यू कमी होऊ शकते. तर अशा वेळेस काय करणं गरजेचं असतं की तुमचा थोडासा पोर्शन जो आहे तो तुम्हाला डेट फंडमध्ये वगैरे घ्यावा लागतो, बरोबर आहे. हे जर तुम्ही मॅन्युअली करत असाल तर याच्यावरती तुम्हाला लक्ष ठेवायला पाहिजे. परंतु जर तुम्ही ऑलरेडी वेगवेगळ्या फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेले असेल, उदाहरणार्थ तुम्ही लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्ट केलेले असेल, तुम्ही स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्ट केलेले असेल, तुमची डेटमध्ये पण काही इन्व्हेस्टमेंट असेल, असं जर तुमचा पोर्टफोलिओ बॅलन्स असेल तर तुम्हाला रिबॅलन्सिंग करण्याची तितकीशी गरज नाही आहे. तर तुमचा सर्व पैसा स्मॉल कॅपमध्येच असेल किंवा इक्विटीमध्येच असेल आणि जर मार्केट अगदीच ओलाटाईल असेल तर तुमच्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू ही मायनसमध्ये दिसेल. मग अशा वेळेस आपण खूप पॅनिक होऊ शकतो, घाबरू शकतो. तर त्याच्यामुळे तुमची काही इन्व्हेस्टमेंट आहे, जर अशा वेळेस मार्केट ओलाटाईल असेल तर तुम्हाला ती काही इन्व्हेस्टमेंट डेटमध्ये सुद्धा करायला पाहिजे, जेणेकरून तुमची जी रिस्क आहे ती कमी होऊ शकते. आणि जर तुम्ही वैयक्तिकरित्या सर्व फंडमध्ये जर तुमची ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट असेल, जसं मी मगाशी सांगितलं तुमची डेटमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, लिक्विडमध्ये आहे, स्मॉल कॅप आहे, लार्ज कॅप आहे, तर मग तुम्हाला ती रिबॅलन्सिंग करायची गरज नाही, कारण तुम्ही ऑलरेडी ती केलेली आहे. त्याच्यामुळे रिबॅलन्सिंग करणं हे खूप गरजेचं आहे.